नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात मानकोजी व सुशीलबाई शिंदे या दाम्पत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या 8व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी खंडेरावाशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी छंदाबंदी होते, पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता. खूप महत्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवर सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना 2 अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्याबाईंना वयाच्या 28व्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथील लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये, हे राज्य सांभाळायचे आहे. आपल्या सासऱ्यांच्या इच्छेनुसार अहिल्याबाई होळकरांनी त्यांचा मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता, पण 1766 मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढे 28 वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढवणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो चोर, लुटारू, दरोडेखोर यांच्या राज्यात बंदोबस्त करील त्या शूर व्यक्तीशी त्यांचा विवाह लावला जाईल, आणि त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी शूर तरुणाशी त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह करून दिला. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. कर पद्धती सौम्य केली. राजधानी इंदूरहून नर्मदा तीरी महेश्वरला हलवली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले. कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि हातमागाची संगणे तयार होतील अशी पेठ कायम केली. होळकरांच्या टांगसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत. अहिल्याबाईंच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती, त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली. राज्यातून विहिरी खोदून त्यात चिरेबंद बांधून पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्रे, विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदयपूर, चौंडी येथे मंदिरे बांधली. याशिवाय सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, काशी विश्वेश्वर, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णय सिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास महात्म इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. अखेरच्या दिवसात त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे 2 भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथाबा ऐन तरुणात गेला. तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईंचे देहावसन झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने 1792 मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणाचाही लाजवेल अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्री कर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती हे त्यांचे आयुष्यच सांगते. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले.